त्या बाबांनी काय केलं, एक दिवशी आजीला आंबे आणून दिले. लकीली त्या दिवशी पेशंट जास्त होते म्हणून माझ्या आजीने त्या दिवशी ते आंबे खाल्ले नाही. तिची मुलगी तिच्यासोबत काम करते ना, तिने सांगितलं त्यांना की तुम्हाला ते आंबे दिले त्या बाबांनी तर ते खाऊ नका. आजीने ते घरी येताना आंबे फेकून दिले रस्त्यानेच. परत गेली तिथे तिच्या पोस्टिंगला. अराऊंड 10-1 दिवसाचा गॅप गेल्यानंतर त्याच्यानंतर 10 दिवसांनी त्या बाबांनी विचारलं, का गं बाई आंबे कसे होते? तर माझी आजी म्हणे, हो बाबा चांगले होते म्हणे, गोड होते. अच्छा असं का म्हणे, त्या उखरड्यावर काय करत होते म्हणे ते. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक तो आंब्याची कोणती गोष्ट, आंबा खायला दिलं नाही केलं तरी हा. राईट 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 जसं मी आपण चहाचं डिस्कस केलं राईट, तर तसंच आंब्याचं जे मी तुला सांगितलं ना, ते समोर ते बाजीवर ते बाबा झोपतात, ते बाबांना मी बघितले. मला आता त्यांचा चेहरा वगैरे असं काही एकदम क्लिअर आठवत नाही, कारण मला भरपूर वर्ष झाली तिथं जाऊन. त्या बाबांनी काय केलं, एक दिवशी आजीला आंबे आणून दिले. टाईम असेल अराऊंड असं समज समरचा टाईम, सुट्ट्यांचा टाईम असतो ना तेव्हा, ते हे आणून दिले, आंबे आणून दिले. आता कोणी पण काय आंबे आणले, घेणार खाणार. लकीली त्या दिवशी पेशंट जास्त होते म्हणून माझ्या आजीने त्या दिवशी ते आंबे खाल्ले नाही. ते आंबे तसेच त्या पाटीत एका साईडला ठेवलेले होते. मग संध्याकाळी भाजी निवडत असताना काय झालं, तिची मुलगी तिच्यासोबत काम करते ना, तिने सांगितलं त्यांना की तुम्हाला ते आंबे दिले त्या बाबांनी तर ते खाऊ नका. आणि का, हे नका खाऊ, मला असं वाटतंय तुम्ही नका खाऊ. म्हणे ठीक आहे नाही खात. म्हणे मग घरी नेणार का? म्हणे नाही, म्हणे घरी कशाला नेऊ, म्हणे मी खाणार नाही तर मी घरी कशाला नेऊ. कारण जसं माझ्या आजीला तोपर्यंत ती सवय झालेली होती ना, की अशा पण गोष्टी घडू शकतात. मग माझ्या आजीला ते माहीत होतं की नको खायला, नको गडबड असू शकते. माझ्या आजीने ते खाल्लं नाही. त्याच्यानंतर आजी घरी आली. आजीने ते घरी येताना आंबे फेकून दिले रस्त्यानेच, कुठेतरी फेकून दिले बसमधूनच. आजी घरी आली, तिथून रिटर्न परत गेली तिथे तिच्या पोस्टिंगला. अराऊंड 10-1 दिवसाचा गॅप गेल्यानंतर त्याच्यानंतर 10 दिवसांनी त्या बाबांनी विचारलं, का गं बाई आंबे कसे होते? तर माझी आजी म्हणे, हो बाबा चांगले होते म्हणे, गोड होते. अच्छा असं का म्हणे, त्या उखरड्यावर काय करत होते म्हणे ते. सगळं माहिती बरोबर. सगळं माहिती, म्हणजे असं होऊ शकत असं. ठीक आहे, तुझा पिच्छा करत असतील कुठपर्यंत, तुझ्या गावाच्या वेशीपर्यंत. एकदा बसमध्ये बसल्यावर कुठं जाणार? त्या गावात त्यांनी सांगितलं या गावाच्या उखरड्यावर ते काय करतात आंबे, आणि ते आंबे अजून पण तिथंच आहे असं तेव्हा त्यांनी सांगितलं. मग माझी आजी म्हणे, बाबा मला माफ करा म्हणे, पण मी खूप घाबरले होते तर मी काही खाल्लं नाही. ठीक आहे म्हणे, काळजी करू नकोस, मी काही तो वाईट करणार नव्हतं म्हणे. अरे वाईट करणार नव्हतं, पण असा काही ट्रायल एक्सपेरिमेंट होऊन आंबे दिले होते का? माझी आजी तेव्हापासून मग त्या गावामध्ये जितके वर्ष राहिली, कोणाकडून काही घेत नव्हती, कोणाला काही देत नव्हती. घ्यायची पण कसं, ट्रस्टेड आदमी जो फक्त देवाचं करतो. आणि देवाचा करणारा माणूस जो असतो ना, तो कोणाला बळजबरी जाऊन त्रास देत नाही. तो त्याचं देव करून तो खुश असतो. त्याला काही पॉवरचा भुका वगैरे नसतो. मग तो तुला काही करणी वगैरे तो करत नाही. त्या लोकांकडून ती घ्यायची, ती असं चाललं पुढचं काही.